रुपाली, काय झालं? काऊन नाराज आहे तू? मग मी आल्याबरोबर तुला असं बोललो, थोडंसं कातावलो म्हणून काय? सॉरी ना यार, आता नको नाराज होऊ ना. प्लीज माफ करून दे ना. आता जे झालं ते झालं आता. नाही ना रुपेश, त्या गोष्टीवर नाही आहे मी नाराज. ते काय आता माणसाचा मूड असते, बाहेर कसं आहे कसं नाही हे तुम्हाला तुमचं माहित आहे. पण मला ना वेगळं मनात थोडंसं काही वेगळं वाटून राहिलं आहे. तर मी की नाही तोच विचार करून राहिली. तर म्हणजे म्हणू नाही म्हणू, बोलू की नाही बोलू काही समजूनच नाही राहिलं मला. म्हणजे असं असं वाटते मी काही बोलन तर तू मला काही म्हणशील, तुला चुकीचं वाटन, माझ्यावर विश्वास नाही करशील. माझ्यावर भरोसा आहे ना तुला? किती % भरोसा आहे तरी? तू यावर मला पुरा 100% भरोसा आहे रुपाली. तुला सांगतो मी, डाऊट नाही आहे. तू मला सांग, काय प्रॉब्लेम आहे तुले? काही दुखते काय? काही पाहिजे काय? तू मला सांग ना. तू जे म्हणशील ते मी तुला घेऊन द्यायले मन, हा करून द्यायले सगळ्या गोष्टी तयार आहे. सांग काय म्हणतो तू? तुझं मूड नाही काय? जेवायचं मूड नाही असतो, तू जेवली नाही बरोबर. चल बाहेर, तुला काही चारून आणतो नाही तर. नाही ना, बाहेरचं खायची इच्छा नाही आहे. काहीच नाही, इच्छाच नाही. इच्छाच मेल्यासारखी झाली मगाशी. काय झालं मग अशी? सांग ना. समोर कोण कोण अटकली? बोल ना समोर. काय झालं मला सांग. तू स्पष्ट सांग बरं. अशी अटकू नको. तू सांगशील नाही तोपर्यंत मला माहित कसं होईल रुपाली काय झालं काय नाही. आई काही बोलली काय? मला सांगतो आई काही बोलली? कसं आहे आता, आई बोलली तर आपण आईला काही म्हणू नाही शकत ना. आता कसं आहे, तिच्या जुनी विचार. आता बोलतो तर बोलत बस बाई. जाय तू तुझ्या मनानं कर, मी माझ्या मनानं करतो. अशी करत जाईन, दुर्लक्ष करून सोडून देत जाय. नाही नाही, आई नाही काही बोलल्या. पण बापा झोपलेच नाही का रे अजून? एवढ्या रातपर्यंत कायच्या गोष्टी करायला लागते? झोपून जा ना आता. हा, रात झाली, झोपून जा माणसानं. आणि तसं इले एवढ्याला वेळ जागणं बरोबर आहे काय? का हो रुपाली? त्याला काही सांगू तर देतच नाही मी तुला. थांब ना. आई तू झोपलीस नाही अजून? झोपून राहील ना तू, आम्ही झोपतो. आता कसं आहे, तर दिवसभर वेळ नाही भेटत बोलायला राहिले. तर आता आलो म्हणजे थोडा वेळ बोलतो, मग मग झोपून जातो. अरे तुले काय आहे, तू अर्ध्या रातपर्यंत जागशील. तिकडे झोपतं चांगला 9 वाजेपर्यंत. तुझ्या बरोबर ती झोपते मग. हा, मग सुनवाई ना असं 9 वाजेपर्यंत झोपणं बरं आहे काय? अरे तिला 6 वाजता उठली पाहिजे सकाळी. पहिले तर आम्ही 4 वाजताच उठू म्हटलं ना, घरातला पुरा धंदा करू. चला ठीक आहे, आता 4 वाजता नाही उठत तर 6 वाजता तर उठलं पाहिजे. आई पहिल्याचा जमाना अलग होता. पहिले घरातले सगळेच कामं करायला लागे. पहिले एवढ्या सुखसोयी होत्या काय? हा, पहिले वॉशिंग मशीन नव्हती, पहिले सोडा टाका लागे. आता करायला लागते काय हे काम? मग काय करून तो माणूस काय सकाळी उठून एवढ्या पागलसारखं फिरण काय? अरे रीतिरिवाज आहे तो. सुनवाईने आताही म्हटलं, काही काही घरच्या सुना नवीन आल्या ना, तर यंदा लग्न झाले काही सुना सकाळीच उठून राहिल्या म्हटलं. पाहतो ना आपण 4 वाजताच उठते, अंगणात पाणी टाकते, रांगोळी टाकते आणि मग घरातले कामं करते. मग आणि आपली इच्छी बाई 9 वाजता उठते, तरी आपण काही म्हणत नाही. आता त्या जास्तच लाड ठेवला बा करून. आता तर काय म्हणावं मग आपण? आई गुड्डी किती वाजता उठे आपल्या घरची? ते उठे 10 वाजता 11 वाजता. मग ते काऊन नाही उठेल 4 वाजता आणि 5 वाजता? बाबू रुपेश, ते पोरगी वय या घरची, समजलं? पोरीत आणि सुनीत फरक असते म्हटलं. हा, सुनीत आणि पोरीत फरक असते म्हणूनच तर. अन 4 वाजता उठते कोण? सुनीचं कर्तव्य आहे हे उठणं 4 वाजता. पोरगी कायले उठन? असं तेच तर म्हणतो मग मी. आता तूच इथं भेदभाव करून राहिली. उद्या चालून मग सुनीनं केला तर मग म्हणशील सून भेदभाव करते. हा, तू करून राहिली कोणी पोरीत न सुनीत. आता त्या जर इले म्हटलं का बाई मग गुड्डी तर झोपेस 9 वाजेपर्यंत, जाऊ दे झोपू दे. ते 10-11 पर्यंत झोपे, तू झोपली 9 वाजेपर्यंत. हा, घरात कोणते काम आहे? दोघी दोघी बाया आहे तुम्ही. त्याच्यात अजून तिसरी ते भांडीवाली येतेच. मग तू सांग मला आई, एवढं सगळं 3-3 बाया घरात कामाले असून हे 3 लोकांचे कामं आपले लय होऊन राहिले काय तुम्हाला दोघीले? का तुम्हाला अर्ध्या रात्रीपासून उठा लागते? असं आहे, मायचं बोलणं तर काही चालतच नाही आता. आता तर पोरं जसे तोंडालेच जमते, बायकोच्या समोर समोरच बोलते. मग जुन्या बाया म्हणे कनी झाला म्हणे आता तो बायकोचा बैल. आता काय खोटी गोष्ट आहे? आता आपण म्हणतो काय म्हणावं बा आपण आपल्याच पोरायले असं, तर पोरं करतेच ना तशी बोला जोगते. पण आता तुम्हीच भेदभाव नाही केला तर मग कायले बोलन पोरं? आता त्या जर म्हटलं का बाई करू कर तू या मनानं, तुला जसं पटते तसं कर, आम्हाला फक्त 2 टाइम जेवायला देत जाय. जशी तू पोरीले म्हणे, पोरीले तर हातात दे तू सगळं. आता मी डोळ्यानं पाहिलं ना स्वतःच्या. इथं तिथं नाही ठेवू दे, गिलास नाही उचलू दे, पाण्याचा ताट नाही उचलू दे. बाई राहू दे तू, बाई राहू दे तू. काऊन का तिला सासूच्या घरी जा लागते? हा, सासूच्या घरी जा लागते. उद्या कसं भेटते काय भेटते? आई मग प्रत्येक सासूनं जर सुनील जर पोरगी समजून घेतलं आणि चांगली जर वागली तर मग म्हणते म्हातारपणात सेवा नाही करत म्हणते सून. काय करून सून सेवा? आताच तुम्ही अशा वागून घेता त्याच्यासोबत, त्याच्या मनातून पार उतरून जाता. मग त्या नाही करत तर मग तेच बोल अजून. एवढं तर बोलता ये नाही रे तुला रुपेश. एवढा कसा काय बोलणं शिकला या काय की? आई डोळ्यानं जे जे पाहतो ना आपण ते बरोबर बोलता येत असते. आतापर्यंत माहिती आहे का, मी जगाचाच अनुभव घेऊ फक्त. मला असं वाटतं का सुनाच चुकीची असते. हा, माझे मित्र म्हणे अरे लेका मग आई अशी करते, बायको तशी करते, आई समजून घेत नाही बायकोले. आता मी इकून बोलू का तिकून बोलू? हा, पण मला सांग आई, ते पोरगी सगळं जग सोडून इथं येते. जे जन्मदाते मायबाप असते ते सोडते, ते इथं येते एका पोरासाठी. एका पोरासाठी येते. ते कामवाली बाई म्हणून नाही येत आपल्या घरी, ते आपल्या घरी सून म्हणून येते, घरची लक्ष्मी म्हणून येते. तर घरातल्या लोकांना कसं वागवलं पाहिजे आई तिले? घरी जर देवी आली, लक्ष्मी आली तर आपण कशी तिची सेवा करतो, पूजा करतो, करतो ना. पण निदान सुनीची पूजा नाही करू शकत, सेवा नाही करू शकत, तेच तुमची सेवा करते. पण निदान तिला सन्मान तर द्या सुनीचा. त्याच्यावर तर काय मागते मग ती? ते पाय बरं, तिच्या ऐकून बोलून राहिला तू तर कशी चुपचाप ऐकून राहिली, शब्दाने बोलून राहिली. तिला माहित आहे आपले पांग तर हेच पिळून घेते सगळे. का हो, दूध पेली काय ते ठेवलं होतं गिलास तिथं भरून तर? हा पेली. तेवढंच विचारायला आली होती मी, पण इथं आल्यावर मला लय काही ऐकायला भेटलं. झोपा मग आता, मी जातो झोपाले.
हा बाई जाशील तर दरवाजा लोटून घेजो आता तो. हो, लुटून घेतो. आपल्याच समोर आले, आपल्याच देखतचे आपल्याला शिकवून राहिले आता. आई अशा अचानक येत नका जाऊ तुम्ही रूम मध्ये. दरवाजा ठोकत जा जरासा, आवाज देत जा. काय म्हटलं? काय म्हटलं होते? आई असं म्हटलं अचानक तुम्ही रूम मध्ये डायरेक्ट येता कनी, तशा नका येत जाऊ म्हटलं. कधी आता तुम्ही समजू शकता ना, तर त्याच्यानं तुम्ही अशा नका येत जाऊ. तुम्ही कधी थोडासा दरवाजा असा ठोकून येत जा, नाही तर मग आवाज देत जा. म्हणजे आता माझ्याच घरात मी आवाज देत जाऊ तुम्हाला नाही? हे घर कोणाचं आहे? माझे घर माझ्या नवऱ्यानं बांधलं हे घर. हा, तर माझ्या घरात मला परमिशन घ्यायला लागेल काय आता तुमची? का येऊ काय, जाऊ काय, अंदर येऊ का बाहेर जाऊ, असं विचारपूस करायला लागत जाईन तुला आता नाही? आई तुम्ही चुकीचं नका समजू. मी असं म्हणजे तुम्हाला सांगून राहिले का तुम्ही म्हणजे येताना तेव्हा आवाज देत जा. चांगलं नाही वाटत हे असं. असं म्हणजे चांगलं नाही वाटत आहे ना? म्हणजे मी अंदर येत होतं चांगलं नाही वाटत तुला नाही? मग आता या लागत बाहेरून या लागत जाईन बाई. बाई येऊ काय अंदर, हा असं म्हणा लागत जाईन आता. माझ्याच घरनं मीच चोर झाली आता. आई तुम्ही गैरसमज काऊन करता प्रत्येक गोष्टीचा? मी तुम्हाला चांगल्यानं सांगून राहिली. आता कोणाच्या खोलीत जर तुम्ही गेल्या तर तुम्हाला हेच सांगन कोणी का असं डायरेक्ट नका येत जाऊ म्हणून. आम्ही आमच्या दादाच्या आणि वहिनीच्या खोलीत असं जात नाही काही. हा हा, आम्हाला तर मतलंही नाही कोण, तरी जात नाही आम्ही. असं गेलंय ना तर आमचा दादा कल्ला करते. समजत नाही का तुम्हाला? अक्कल नाही का म्हणते? असं म्हणते कोणाच्या खोलीत जात असते का आमच्या नवरा बायकोच्या? असं आमच्या दादासारखंच बोलते. मग ते घर काय माझ्या वहिनीने बांधलं काय? ते तर माझ्या बाबानेच बांधलं. पण आम्हाला समजते माझ्या आई बाबांनी जात, कधीच नाही जात. तू चुपचाप बसला रे फक्त, आहे ना? डोळे उघडून ते चष्मा लावून घे अजून एखादा त्याच्यावर, तो कमी झाला असेल तर. हा, अन पाय ते कशी बोलते तुया पाहिले तर. ऐक जरासा, तुले बोलता नाही येत. आई काय बोलू मी, तू सांग काय बोलू. म्हणजे पाय जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे. मी अशा गोष्टीत मनात बोलतच नाही. मग कशा गोष्टीत बोलतो? तुला काय वाटते का त्या बायकोने मला मारलं पाहिजे? मारल्यावर बोलशील काय मग? का तवाई चुप राहशील, तवाई म्हणशील का नाही आई माझी बायको बरोबरच आहे? बोलू दे तिला, मारू दे ना. मारलं काय होते? मारलं तर काय तुला फोड पडले काय? काय झालं रे रुपेश, येऊ काय अंदर येऊ काय? हे पा बाबा कशा आवाज देते, बरोबर विचारते येऊ का नाही येऊ म्हणून. हो विचारून येत जावं, पण तुम्हाला परमिशन नाही भेटली अजून. जेव्हा परमिशन देईन कधी तुमची सून तवाचे जा अंदर. बाबा या ना. काय झालं, काय साठी कल्ला चालू आहे? काऊन म्हटलं मला बाहेरपर्यंत कल्ला ऐकून येऊन राहिला, कायचा होय? काय झालं, कोण काय केलं? कोण काहीच नाही केलं, माय चुकलं घरात, माय चुकून राहिलं. मी स्पष्ट सांगतो का माय चुकलं, माय चूक झाली. आता मला काही दिवसांनी हे घर सोडूनही जा लागते इथून. काऊन काऊन घर सोडून जायला लागते? काय झालं? बापा आता तुमची सून म्हणते म्हणते इथं म्हणते खोलीत म्हणते तुम्ही डायरेक्ट येता म्हणते, तर येत नका जाऊ म्हणते. परमिशन घेत जा, दरवाजा ठोकत जा, आवाज देत जा अशी म्हणते. आणि त्याच्यावर तुमचं पोरगं लाडाचं नवसाचं बोलून नाही राहिलं म्हटलं, शब्दाने बोलून राहिलं पोरगं. असं मूग गिळून बसलाय म्हटलं पोरगं. सुनीले पाहून राहिलं टक पण मला मायच्या ऐकून काही बोलून नाही राहिलं म्हटलं. माय भीम ऐकणी एवढीशी राईचा पहाड करते, एवढ्या गोष्टीची एवढी मोठी करते. विचार ना तुमच्या पोराले काय झालं तर मला विचारून राहिले. हा रे रुपेश काय झालं? हा काऊन म्हटलं, काऊन एवढं सनकलाय आज? बाबा आई आली कोणी अंदर तर आता आतापर्यंत बोलली. मग आता माहितीये काय रुपाली काय म्हणते, आता चालली होती आई, आई दरवाजा लोटून घे जा म्हणते. तर आई म्हणते तुम्ही असं डायरेक्ट नका येत जाऊ म्हणते, तुम्ही म्हणते जरासा दरवाजा ठोकून नाही तर आवाज देऊन येत जा म्हणते. असं म्हटलं तर आई त्याच्यावरच गरम झाली. माझ्या नवऱ्याचं घर होय, आम्हीच घर बांधलं, तू कोण होय सांगणारी, मला परमिशन घ्यायला लागते काय, आणि माझ्याच घर होय असं तसं खूप बोलून राहिली. हा बरोबर आहे मग सुनबाईचं, कोणाच्या खोलीत गेलं तर दरवाजा ठोकूनच जाव. तेच म्हटलं बाबा. बाबा मी काहीच नाही बोलली चुकीचं, फक्त एवढंच म्हटलं का बा आई म्हटलं येता म्हटलं तसं दरवाजा ठोकून येत जा म्हटलं. मग याच्यावर सनकलं वातावरण नाही? हा बाबा याच्यावरच गरम झालं वातावरण. ते तर आता घंट्याले मिनिटाले सनकून राहिला आहे. ना बाबा एक गोष्ट मी आतापर्यंत तुम्हाला एकही गोष्ट नाही सांगितली, पण आता सांगतो. आई काय काय करते तर सांगतो तुम्हाला आता गोष्ट. कोणती गोष्ट सांगता आता? नवरा बायकोत भांडण लावतं का आता आमच्या? आई मी काय भांडण लावू, मी बाबाला खरी गोष्ट सांगून राहिली. आता रुपेशजीला सांगतच होती मी ही गोष्ट, पण तेवढ्यात तुम्ही येऊन गेल्या. तर मग आता बाबा आले तर मग आता बाबा समोर सांगतो. कोणती बेटा? बाबा आई कोणी मला रोज दूध देते, रोजच दूध देते. तर त्या दुधात माहिती आहे काय टाकते माहित नाही. आज मी आईला स्वतः पाहिलं म्हटलं, फक्त मी माझा मोबाईल नव्हता म्हणून, नाही तर मी आईचा व्हिडिओ बनवला असता आज. आई माहिती आहे तिथं काय होतं टाकून राहिला होत्या. मामानं आणून दिलं म्हणे, अशा म्हणे मला मामानं दिलं म्हणे, आणि ते टाकलं काय काहीतरीच म्हणे. हा तर काहीतरी टाकते मला त्यांनी रोजच असं अलग अलग लागते. पण मी एवढ्या दिवसची पिऊन राहिली, तर आता मी 8 दिवस झाले ते दूध फेकून देतो, पेतच नसतो. काय बोलतो रुपाली तू हे? हा आईवर इल्जाम लावून राहिली काय? पाय रे रुपेश पाय, हाय तू ये आता असंही करून काय रे? म्हणजे इले काही देऊ काय मी? हे पोटोशी आहे आणि इले काही देऊन देऊ काय? सांग आता अशी करतो काय मी? मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर भरोसा नाही कराल म्हणून, त्यामुळे तुम्हाला म्हटलंच होतं का तुमचा माझ्यावर किती % भरोसा आहे. तुम्ही काय म्हटलं? पुरा 100% म्हटलं होतं ना. मग भरोसा जर आहे तुमचा तर मग तुम्ही आता कशी म्हणून राहिले का तू चुकीचं बोलून राहिली म्हणून? हे गोष्ट चुकीची आहे ना, पण मग आई तुला काही देणार आहे? हा मग काय निघाल बेटा त्याच्यात, पाहिलं काय ते काही? हा बाबा आताही गॅसच्या ओट्यावर दूध ठेवलाय ना, ते दूध तुम्ही असं उघडून द्या खाली, खाली पा काहीतरी आहे का नाही तर. काय औषध टाकते का काय टाकते मला माहित नाही. हा येईल मी अजून दाखवलं नाही,
8 दिवस झाले मी दूध पिऊनच नाही राहिली, फेकून देतो. आई काऊन मला एवढ्या अंगून दूध देते आणून? साखर टाकते, मिक्स करते, त्याला गरम करते, एवढ्या अंगून काऊन देते? मी स्वतःही तर पिऊ शकतो ना. पण नाही, त्या स्वतः मला आणून देते आणि त्याच्या समोरच प्यायला लावते. काय म्हणते हे पोरगी? हा, खरी आहे का ही गोष्ट? काय टाकून राहिली तू त्याच्यात? मला स्पष्ट सांगजो. खोटं बोलणं मला पटत नाही, तुला माहित आहे. अगर तू खोटं बोलली आणि मला का नंतर माहित झालं तर तू आहे ना मी आहे, मी जिंदगीचा रिश्ता तोडून टाकन म्हटलं. बोलून जाऊन का तुम्ही बायको आहे म्हणून? मी काय काय टाकू व? मी सुनील काय 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 देणार आहे मी? तुला माहित आहे माया राग, माहित आहे ना? त्या माया राग पाहिला आहे, बाकी कोण पाहू का नाही पाहू. आता मी शांत झालो. आपण काय म्हणतो का, जाऊ दे आता, लेकरं मोठे झाले, लग्न एव्हाचे झाले, सारं झालं, तर आता आपण शांत राहावं. म्हणून मी काही बोलत नाही, काही म्हणत नाही. पण असं चुकीचं वागत असन पण खोटं बोलशील तू तर मी ऐकणारच नाही. तुला माहित आहे मी काय करू शकतो तर. खोटं बोलते, हे खोटं बोलते. इले हेच वाटून राहिलं, इले हेच पाहिजे का? काही सासू सासऱ्याचे भांडणं होते, काही सासूला हाकलते म्हणून घरातून. रुपाली, खरं खरं बोलजो. बाबा मी खरंच बोलून राहिली. तुम्हाला खोटं वाटत असेल तर गॅसच्या ओटावरच दुधाचा गिलास आहे. आज मी पेलीच नाही दूध. आणि आई मला विचारायला पेशल आल्या, म्हटलं दूध पेली काय म्हणून. मी आज स्वतः आईले ते काहीतरी पोळी टाकताना पाहिलं त्याच्यात. तुम्ही सांगा मग, दूध टाकते आणि आई दचकल्या, म्हटलं मी गेली ना तर काही नाही म्हणे, साखर टाकून राहिली म्हणे. आई मला साखर टाकून कधीच दूध देत नाही म्हटलं. हा, आणि आज म्हटलं साखर टाकून राहिली म्हणे मी. ते टाकते पावडर, काय होय काय माहित, मला नाही माहित. कुठून आणते, काय आणते, काहीच माहित नाही. आणि कुठेतरी जात असते, तुम्ही नसताना तेव्हा कुठेतरी जाते आई. शंका तर मला मागे आली. तू कुठंतरी गायब झाली एक दोन डाव. पण ना म्हटलं जाऊ दे, बाकी गेली असून कुठं बसली असून कोणाच्या घरी, म्हणून नाही की एवढा लोड नाही घेतला. आता आता खरं बोलजो, खरंच बोलजो. हा, खोटं बोलजोच नको. नाही हो, मी खरीच बोलतो. अबा मारू नका, मारू नका. कडे दाबता का माया, मला मरून जाईल ना मी. गच्ची दाबू नका ना माई. तुला पहिलेच माहित आहे मी काय करू शकतो म्हणून. त्या असं वागायलाच नाही पाहिजे माझ्यासोबत. नाही नाही वागण ना, आता नाही वागणार अशी. सोडा ना, सोडून द्या ना हो. तर असून राहिला ना, मला सोडून द्या. खरं बोल, मग खरं खरं बोल, मला खरं पाहिजे. खरं बोलशील तर सोडून. बाबा बाबा, सोडून द्या आईले. कायले हात उचलून राहिले तुम्ही? सोडून द्या बाबा, सोडून द्या ना बाबा. अरे देवा, कायलेच म्हटलं मी असं. फालतू आता आई बाबातच भांडण होऊन राहिले. रुपाली. तू या ना पाय, आई बाबात भांडणं झाले म्हटलं. बाबा जर त्या तुला माहितच नाही अजून, त्या पाहिलाच नाही. बाबा म्हटलं आईले मारून नाही टाकू शकते म्हटलं रागातच. बाबा बाबा सोडा ना. बाबा सोडा, बाबा सोडा, अलग व्हा, अलग व्हा, सोडा, आईले मारू नका. घोडा दाबला होता बापा या माणसानं. सांग आता, खरोखर सांग काय झालं काय नाही, खरोखर सांग. तुला वाटते का तो मला सोडू शकते म्हणून? तू मला सोडवू शकत नाही, तुला माहित आहे काय? खरं सांग, तुझे सांगायचं आहे ते. हा, आता खरंच सांगतो. खरंच पाहिजे मला, खोटं पाहिजेच नाही. खोटं मी ऐकणारच नाही. मला कोणी हे रुपाली सून म्हणून पाहिजेच नाही होती. मी काय केलं बाबा? काऊन काय केलं त्या पोरीने? तुझे तुझे नुकसान केलं आहे? नाही, मला माझ्या मैत्रिणीची ते रेणुका नाही काय, तिची पोरगी पाहिजे होती. हा, साक्षी. तिची पोरगी पाहायला सुंदर आहे ना, ते पाहिजे होती. तिच्याजवळ इस्टेट लय आहे, तर तिला पोरगा नाही, कोणीच नाही. ते सगळी इस्टेट माया पोराच्या नावानं करून देईन म्हणे. तिच्या पोरीसोबत जर लग्न केलं तर तिची लई इच्छा होती आपल्या घरी पोरगी द्यायची. तर मग माहिती आहे काय, तिच्या पोरीला हे पसंत होता रुपेश. तर त्याच्या यानं होई. मग मी म्हटलं त्याच्यात मला समजलं मग यायचं का असं आहे म्हणून. मग ह्या म्हणे मी हिच्याच सोबत लग्न करतो म्हणे. आणि मग यायचं लग्न झालं. मग आता कोण्या पद्धतीनं मी हे करत होती. मग ते काय म्हणे, आताही म्हणे तू सुंदर गेली म्हणे, तर मी म्हणे मै पोरगी द्यायला तयारच आहे म्हणे. असं मग इले काय मारायचा प्लॅन केला होता काय त्या? नाही, इले मारायचा प्लॅन नाही केला होता. इच्छा लग्न झालं ना, मग असं माहित झालं का हे पोटोशी आहे, गरोदर आहे हे. मग मी म्हटलं हे गरोदर आहे म्हटलं, आता काय करू म्हटलं मी. आता तर माझं नुकसानच झालं म्हटलं. मग तिला सांगितलं तर ते म्हणे आता काय कर म्हणे, तुला जर माझी पोरगी निष्ठेत पाहिजे असेल तर. तिनं मला लालच दिला म्हणे, मी तुला सोन्याचे 2-2, 3-3 नेकलेस करून देतो म्हणे, माझी एक बंगला तुझ्या नावानं करून देतो म्हणे, सगळं देतो म्हणे, अशी म्हणे ते मला. आणि बाकीचं तुझ्या पोराच्या नावानं करून देतो म्हणे. तुम्हाला तर माहिती तिच्या जवळ इस्टेट आहे म्हणून. असं त्या इस्टेटसाठी पोराचा संसार मोडायला निघाली तू? हा, तुला एवढी अक्कल नाही का आपल्या पोराचं काय होईन बा? हा, आपल्या पोरानं त्याच्या मनानं लग्न केलं आहे आणि दुसऱ्याच्या पोरीचं नुकसान होईल. मग तिला काऊन मारून राहिली होती तू? सारखं सांगून देती. तिला नाही मारत होती मी. मला जसं माहित झालं तिच्या पोटात लेकरू आहे, तर त्या लेकराला मारायसाठी होय. मी म्हटलं ते लेकराले काही दिन म्हटलं मी. तर मग म्हटलं मला इले काहीच होईन नाही म्हटलं. मग तर मग म्हटलं ह्या म्हटलं करून घेईन म्हटलं, इले टाकून देईन म्हटलं रुपालीले. असा प्लॅन होता माझा. बापरे, आई? आई नाही, कसाई म्हणा, कसाई आहे तुमची आई. तिला म्हटलं स्वतःच्या नाताची फिकर नाही आहे तर माई काय फिकर राहणार आहे. स्वतःचं रक्त होतं, स्वतःच्याच पोराचं लेकरू होतं. हो, कसाईच आहे आई. तो आई नाही होय, कसाई होय कसाई. आजपासून मला तुला आई म्हणाले लाज वाटून राहिली. आता बाबा तुम्ही पाहत बसा काय करायचं आहे काय नाही. तर माझ्या म्हणजे पोराच्या लेकराला मारायचा प्रयत्न आई, नासुकल्या पैशासाठी आई. बाबू चुकलं रे रुपेश माईवाला, मला माफ कर बाबा आता. आई, मी तुला कधीच माफ नाही करू शकत, कधीच नाही करू शकत. पाहिलं बाबू, त्या भरोसा केला नसता ना. हा, मला माहित आहे ह्या बाईचं काही ना काही कारस्थान चालू आहे, चालू राहते तिचं. अरे मले मीच्या रगरगमधून बाकी बाय म्हटलं. हा, हे कधी काय करते काय नाही सगळं माहित असते मला. फक्त मी माहित आहे पाहत असतो, संधी पाहत असतो. मला लय दिवसची शंका येऊन राहिली. हा, अन सुनबाई लय दिवसची बेताब आहे, अशी बेचैन होऊन जाते फिरते इकडची तिकडे. हे माझ्या लक्षात होतं, पण मला माहित होतं
तिनं जर म्हटलं तर तू भरोसा करशील नाही. हा, पण मला भरोसा होता. तिनं जर मला मी तेच पाहून राहिलो होतो तर हे कधी म्हणते, जेव्हा हे म्हणन तेव्हाच मी हिच्यापासून खरं काढतो. अन सुनीलचा काही ना काही हात आहे याच्यात. मला शंका येऊन राहिली सुनीलवर. त्यालाही फोडतो ना मी आता. मामाचा मामा काय करते? मामा तर नाही आहे असं, पण मामा नाही आहे तसा. मामा सज्जन आहे तुया. पण हे तुझी माय, त्या मायनं त्याला काही ना काही ब्लॅकमेल केलं म्हण का काही म्हण, काही ना काही केलंच असं ना. आईनं पण असं नाही करायला लागत होतं बाबा. लय चुकलं पण आईचं. भाऊजी, बरं झालं का सोन्या तू आला. तुलाच फोन करणार होतो मी तर आता. हा, तू स्वतःच येऊन गेला देवासारखा. चांगलीच गोष्ट झाली. आता तू सांग मला खरोखर काय आहे तुझी. सुन्या बाहेर येते भाऊजीने मला कच्ची पकडली होती आज. हा? पाय पाय आता ह्या वयात शोभते काय असं. काऊन भाऊजी, काय झालं? काय झालं? आता तुम्ही मला शिकवू नको आता काय झालं काय नाही तर. बाई काऊन काय झालं? काऊन भाऊजी अशी म्हणून राहिले? मला एवढं सांग, तू कसं काय एका आला इथं? मॅच बोलावलं बाबा. मी फोन केला होता मामाले. मामानं मला सगळी हकीकत सांगितली. म्हणून तर मी गोष्टच काढली तुमच्याजवळ. हा रे सुन्या, भाऊजी म्हणूनच मी एवढ्या तत्पर आणि एवढ्या घाईनं आलो. मला माहिती आहे माझ्या बहिणीवर एक वेळेस भरोसा करण, पण ह्या सुनबाईवर नवीन पोरीवर कोणी भरोसा नाही करणार. भाऊजी पहा, मै याच्यात काही चूक नाही आहे. काय, माझी बहीण माझ्या घरी ये नाही पहिले, तुम्हाला माहित आहे ना. अचानक त्या दिवशी आली. जसं तुमच्या पोराचं लग्न झालं आणि ही गोष्ट माहीत झाली ना, मी लग्नातही नाही होतो म्हटलं. काऊन काही मला पत्रिका नाही दिली. आणि तुम्ही काय म्हणे, का रे म्हणे सुन्या तू आला नाही म्हणे, तुला शोभलं काय म्हणे. अरे लय हरामी आहे तुझी बहीण. भाऊजी ते कशी असो माझी बहीण होई शेवटी. मी तिला अशी शब्द तर बोलत नाही. पण माहित आहे, तिनं मला पत्रिका मुद्दाम नाही दिली म्हटलं लग्नाची. मग नाही दिली तर नाही दिली तरी मला काही नाराजी नव्हती. मग एक दिवस अचानक घरी आली. मग तिनं सांगितली मला प्रॉब्लेम, अशी अशी गोष्ट आहे म्हणे, आताच लग्न झालं म्हणे, अन माझ्या सुनीचं असंच आहे म्हणे. तर काही ना काही पाय म्हणे, काही ना काही कर म्हणे. असं मला म्हटलं, कुठं जर कोणी असं म्हणे काही देणारा तर पाय म्हणे औषध घेऊ शक मामा. मग तुम्ही औषध दिलं वाटते आईली आहे ना, कारण का ती रोज दुधात टाकून राहिली. अन तुम्ही म्हटलं मला जरासंही सांगितलं नाही. काय सांगू राजा मी तुले. हा, अरे मी नाही म्हटलं असतं तर हिनं दुसऱ्या इकडून कुकून ना कुकून आणलं असतं म्हटलं. मग नुकसान करून बसलं असतं. ते नुकसान करून ठेवलं असतं, पुऱ्या घरादाराचं नुकसान केलं असतं हिनं. मग तुम्ही दिलं नाही काय? दिलं ना. कायलं खोटं बोलू, दिलं तर दिलं. काय म्या काय केलं, काजू बदामचा भुरका केला का बारीक. म्या म्हटलं सुनीले पौष्टिकही होते अन हिचाही फायदा, म्हणजे हिलाही माहीत पडत नाही अन सुनबाईला नुकसान होत नाही. म्हणून मी असं करून पुड्या बांधल्या आणि तिला रोज एक एक पुडी टाकासाठी 30 दिवसाच्या 30 पुड्या दिल्या. समजलं? असं म्हणजे काही पाप नाही केलं. मग नाही भाऊजी, मी असं पाप करू नाही शकत. तुम्हाला माहित आहे माझ्या स्वभावात आणि माझ्या बहिणीच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक आहे. मी असे वाईट कामं कधीच करत नाही. मी पापाचा भागीदार होत नाही कोणाच्या. आता माझी लग्न होईल पण नाही मला देवाने मुलबाड दिलं म्हणजे मग काय करू मी? मग पश्चाताप करू काय? दुसऱ्याच्या वंशाचा मी काय नाश करू? बरोबर आहे मामा, तुम्ही तुमचं एकदम एक नंबर पटलं मला. तर म्या नसतं दिलं नाही का, तर तुला सांगतो रुपया अजून कोणा दिलं असतं, कोणा ना कोणा नक्की दिलं असतं आणि त्यानं झालं असतं नुकसान. मग मी विचार केला, मी म्हटलं दुसऱ्या कोणा दिल्यापेक्षा आपणच द्याव ना म्हटलं. आपण द्याव पण पोरीचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि आपलंही नाव हिने झालं पाहिजे. बहीण भावाचा रिश्ताही चांगला राहिला पाहिजे आणि हिलाही समाधान झालं पाहिजे. असं करून मी एका ह्याच्यात असं समज काय एक तीर दोन निशाणे असं काम केलं मी. आणि हे सुनबाईला मला वाटतं माहीत पडलं तर तिनं केला मला फोन. तर मी म्हटलं बाई मी संध्याकाळी येतो म्हटलं. तर आता आलो. मी सांगितली असती गोष्ट आता स्पष्ट, पण मी सांगायच्या पहिले तुमच्या घरातच मला आता दिसलं. काल बरोबर नाही दिसला. भाऊजी आता माफ करून द्या, जाऊ द्या, जे झालं ते झालं. चूक भूल माफ करा, आता लग्न आहे समोर. हा, आणि मलाही माफ करा बा, माझी गलती झाली, मी तुम्हाला सांगितलं नाही. काय सुन्या तुझी गलती तर झाली, पण त्या पापात पुण्याचं काम केलं म्हणून मी तुला सोडून देतो. तुला काहीच नाही म्हणत. आणि मी पहिलेच म्हटलं का सुन्या असं काम नाही करू शकत, पण हे करू शकते हे मला 100% माहित आहे. चला ठीक आहे, आता चांगलं हॅपी फॅमिली सारखं राहा आता सगळेजण. अन्न चांगले राहा, लग्नात सगळेजण या. आणि बाई असे धंदे सोडून दे. तुला चांगली सून भेटली आहे. आता नातू होईल, नात होईल, काही होईल. ती इस्टेटीचा आणि याचा लोप सोडून दे. काही कामाची गोष्ट नाही आहे. उरावर नेत नाही माणूस बांधून सोबत. हा, हे प्रेमाचे संबंध कामात येते म्हटलं. मग नाही तर काय तर मामा, आज माझ्या बायको सोबत केलं, उद्या मामी सोबतही करू शकते. काय आईचा भरोसा आहे. आणि मी आईवर किती डोळे लावून भरोसा करू म्हटलं. रुपालीला रोज म्हणून रुपाली पेनं दूध, आई एवढी काळजी करते तरी ते मला नाहीच म्हणे. तिला शंका लावली बच्ची येऊन राहिली. पण हे मला सांगून तर तिला असं वाटते का मीच तिला बोलन अजून. म्हणूनच सांगतो रुपया, जेवढा आई वडिलांवर भरोसा करावा तेवढा आपला म्हणजे बायकोवरही केला पाहिजे माणसानं. कारण ते तुझ्यासाठी पूर्ण घरदार सगळं सोडून येते म्हटलं. मायबाप जन्मदाते सगळं सोडून येते, तिच्यावर भरोसा केला पाहिजे. हा, अशानं तर मग त्या भरोसा नसतं केला तिचं नुकसान झालं असतं. आता बरं झालं बाई मायात जवळ आली ना, मी तिला गलत काम नाही केलं म्हणून. आणि एखाद्या दुसऱ्या माणसानं आता ते डबल आली होती. मला म्हणे काहीच नाही झालं म्हणे, 1.5 महिना 2 महिने होऊन राहिले तर म्हणे. तर आता दुसऱ्या कोण पाहतो म्हणे. मी आपलं नाही बाई तुला बदलून देतो. तर तिला बदलून आता दुसऱ्या याचं दिलं म्हटलं टाकून अजून त्याच्यात. मला तर मन असं करून राहिलं की बाईचा जीवच घेऊन घ्यावा आता. बाबा राहू द्या, आता जे चूक झाली ते झाली. आता आईले गलतीचा हे झाला म्हटलं. खरंच मी पश्चाताप करतो आता ह्या गोष्टीचा. आता कधीच नाही करणार असं. माफ करून द्या, मला लागल तर पाया पडतो तुमच्या. नाही करणार आता मी, सुनीसोबत नाही, कोणासोबत नाही करणार आता. मला नाही, तिले माफी मागतो आता सुनीले, जिच्यासोबत असं करून राहिली होती कपट. रुपाली, मला माफ करून दे बाई. मी लय मोठा गुन्हा केला. हा, पण बरं झालं असं झालं नाही. तुझे कर्म चांगले का असं झालं नाही, तुझ्यासोबत घडलं नाही. आता मला माफ करून दे तू. आता मी कधी नाही अशी वागणार तुझ्यासोबत. आई ठीक आहे, पण तुम्ही माहिती किती मोठं नुकसान केलं असतं या गोष्टीत. मला सांगायला पाहिजे होतं, जे होतं ते स्पष्ट सांगायला लागत होतं. बाई जाऊ दे रुपाली, माफ करून द्या आता.
केलं मामा, माफ केलं मी आईले. आईवर मी नाराजीच नाही आहे. फक्त आईनं पण हे कामच लय गलत केलं. रुपाली तुझी मर्जी आहे, तुला करावं वाटन तर कर, नाही तर आपण दुसऱ्या इकडे राहू. नाही राहू इथं. नाही रे बाबू रुपेश, सोडून नको जाऊ माय मुले. मी मी खरंच नाही करणार आता कधी. चांगलं पण माय सुनीले. ठीक आहे, माफ केलं आता.